नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की आपला लाडू आणि मसाल्यांचा बिझनेस आहे. हा ड्रायफ्रूटचा लाडू आहे आणि हा हिरव्या मुगाचा. खूप जणी विचारत होत्या ना, म्हणून सांगितलं. आणि आपल्याकडे डिंक मेथीचे लाडूसुद्धा मिळतात. ते शुद्ध देशी गाईच्या तुपात करून मिळतात. काही दिवसांपूर्वीच मी हा बिझनेस सुरू केलेला आहे आणि आपला सर्वच बिझनेस ऑनलाईन आहे. पण तरीसुद्धा आपला व्हिडिओ बघून खूप जणी आपल्याकडे घरी येऊन लाडू घेऊन जातात. तर माझ्या एक दिवशी लक्षात आलं की आपण पैशांचा गल्ला आहे ना, जो ऑनलाईन म्हणजे जे घरी येणारे आहेत ना कस्टमर, त्यांच्याकडून आलेले पैसे आपण गल्ल्यात भरत जाऊया, असं माझ्या मनामध्ये आलं. मग मी एक मोठा गल्ला आणला आणि तो भरायला सुरुवात केली. आणि आज जरा ना माझी 2-3 कामं एक संगतीच निघाली. तर म्हटलं चला त्या गल्ल्यामध्ये किती पैसे आलेत, म्हणजे नक्की आपण किती कस्टमर घरी केले, जे ज्यांनी आपल्याला कॅश पैसे दिलेले आहेत, तर ते बघूया. म्हणून काल आम्ही गल्ला फोडलेला आहे आणि प्रत्येकाने आपापला अंदाज सांगितला की किती पैसे आले असतील. पण कोणाचा अंदाज बरोबर निघाला ते बघूया. बालाजी बाबा किती असतील पूर्वा, किती असतील प्रथमेश? अरे बापरे, किती महिने टाकले त्याच्यामध्ये पैसे? अरे किती महिने बिने नाही आपण. किती आता एक अरे बाबा, आम्ही खूप पैसे टाकले त्याच्यात. 70 ते 80. पण माहिती, माझं पण तेवढाच विचार आहे. 50 पण नाही. माझं 50 वाटतं. मला 75 वाटतं. 70 70 अजून बोलतो नको करू. अरे मग पैसे आहेत सगळे वरती. 1 2 3. हा बरं. किती पैसे चल बस रे. चला. बस ना. तू काय असं पाहुण्यागत बसतो रे? ते पण तुला भारी पडतं. सुखाशी बसलो बस मग सुखातच बस. चांगले मामा 1,500-2 हजार रुपये देत होते. हां ना. 107 बोललं तर ते झाले 53,500 ते झाले. 50 रुपये तुझ्या खिशातून बी 50 रुपये दे. 150 नाही 20. हा 20 दे मग. हा दे. आता किती झाले? हे किती 9 9,000. 74,500. असा एक तुला गेला सगळे टाकू? असा एक गेला आणून परत ठेवा. हा हवा घे त्याची. नाही, हवा नाही घ्यायची ना पैशांची. नाही घ्यायची. मला माहिती नव्हता बाबा. मला माहिती नव्हता. आय एम सॉरी. दाखव तरी असे पैसे तर पैसे तर दाखव. असं नको जरा. पाठची अशी घाल. पकड ना. असं नको. इथे पकड. वाकडे नको. इथे पकड. असं नको. नेहमी मी आणि पूर्वाच पैसे टाकत असतो गल्ल्यामध्ये. ते सुद्धा न मोजता टाकतो, तरी सुद्धा आमचा अंदाज एकदम बरोबर निघाला.